नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे. सरळ सेवेची परमनंट पदांची अजून एक जाहिरात आलेली आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत. तर बघा, आयुक्त अन्न व औषध प्रशासनातील कार्यरत प्रयोगशाळा ज्या असतात मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये विश्लेषण रसायनशास्त्र गट ब अराजपात्रित वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गटक संवर्गातील रिक्त पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर न्यूजपेपरमध्ये शॉर्ट नोटिफिकेशन सध्या प्रसिद्ध झालेले आहे. उद्या फुल नोटिफिकेशन येईल. यामध्ये संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. बघा, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक हे जे पद आहे याच्यासाठी एकूण 37 पदं भरली जात आहेत. आता ही जी PDF फाईल आहे तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्ही संपूर्ण जागा पाहू शकतात. याच्यामध्ये बघू शकता प्रत्येक कॅटेगरी वाईज सामाजिक समांतर आरक्षणानुसार 37 जागा वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या पदासाठी देण्यात आलेले आहेत. सामाजिक समांतर दोन्ही आरक्षण इथे तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर बघा, या ठिकाणी पुढचं पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब चं पद आहे. वरचं हे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गट क चं पद आहे, ज्याला 37 जागा भरल्या जात आहेत गट क साठी, आणि गट ब साठी या ठिकाणी 19 जागा टोटल भरल्या जात आहेत. तर हे दुसऱ्या नंबरचं पद आहे जे की अराजपात्रितच आहे. गट ब चं रसायनशास्त्रज्ञ हे पद आहे. आता बघा, ह्या पदांसाठी पूर्ण सामाजिक समांतर आरक्षणानुसार त्यांनी जागा देखील या ठिकाणी दिलेले आहेत. आता याचं वेळापत्रक देखील त्यांनी प्रसिद्ध केलं आहे, पाहू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी तुम्हाला 23 सप्टेंबर म्हणजे या ठिकाणी सोमवारपासून या ठिकाणी 11 वाजल्यापासून चालू होणार आहे ते 22 ऑक्टोबर 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येतील. ऑनलाईन पद्धतीने याचे शुल्क भरण्याची अंतिम दिनांक 23 ऑक्टोबरच या ठिकाणी असणार आहे. एक दिवस पुढे असणार आहे. ऑनलाईन प्रवेशपत्र, ऑनलाईन परीक्षेचा दिनांक हे नंतर तुम्हाला सूचना प्रसिद्ध करण्यात येतील. तर याच्यामध्ये टिप काय दिली बघा, विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट ब आणि वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक या 2 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येणार आहेत. दोन्ही वेगवेगळ्या परीक्षा असणार आहेत. आवश्यकतेनुसार वेळापत्रकामध्ये बदल झाल्यास त्याबाबत वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावरती सूचना देखील देण्यात येतील. उमेदवाराच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रामध्ये म्हणजे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये देखील परीक्षा होऊ शकते. आता पहा, याची वयोमर्यादा देखील लगेच त्यांनी दिलेली आहे या शॉर्ट नोटिफिकेशनमध्येच. उक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा अर्ज अंतिम दिनांकास किमान वय 18 वर्षे पूर्ण असणं गरजेचं आहे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावं. हे खुल्या प्रवर्गासाठी झालं. त्यानंतर राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी वयोमर्यादा जी आहे 5 वर्षे स्थितीक्षम असणार आहे. तर उच्चतम वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत असेल. भूकंपग्रस्त असतील त्यांच्यासाठी 45 वर्षे इतकी वयोमर्यादा राहील. अशा पद्धतीने कॅटेगरी वाईज वेगवेगळी वयोमर्यादा इथं तुम्हाला पाहायला भेटेल. आता फुल नोटिफिकेशन आल्यावरती अजून आपल्याला संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये देखील असणार आहे. आता शैक्षणिक पात्रता देखील याच ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. पहा, जसं की पहिलं पद आहे गट ब चं जे की विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ ॲनालिटिकल केमिस्ट. हे पद जे आहे याला 38,600 ते 1,22,800 आणि प्लस सर्व भत्ते अशा पद्धतीचं पेमेंट असणार आहे S14 लेवलनुसार. याच्यासाठी बघा, अनुभवाची कुठलीही आवश्यकता नाही. याच्यामध्ये आवश्यक शैक्षणिक पात्रता तुम्हाला काय लागेल, डिग्री इन फार्मसी किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री इन केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री अशा पद्धतीने तुमचं शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात. या ठिकाणी लिहिलेलं आहे औषध निर्माणशास्त्राची शाखेची पदवी किंवा रसायनशास्त्र किंवा जीव रसायनशास्त्र याच्यामधील पदव्युत्तर पदवी मास्टर डिग्री तुमची असेल तरी चालेल. किंवा हे देखील नाही आहे तुमच्याकडं तर त्यांनी म्हटलं की डिग्री इन सायन्स सेकंड क्लासमधून तुमची झालेली आहे, ज्याच्यामध्ये पहा रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून हॅव एक्सपिरियन्स गेन आफ्टर ऑब्टेनिंग सच डिग्री द ॲनालिटिकल ड्रग्स फॉर नॉट लेस दॅन 18 months. तर बघा, अशी पदवी केल्यानंतर औषध द्रव्य विश्लेषणाची 18 वर्ष महिन्याचा अनुभव आवश्यक आहे. तुमचं सायन्समधून डिग्री झाले मात्र 18 वर्षाचा अनुभव असेल तर ॲप्लाय करता येईल. जर तुमच्याकडं सायन्समधून डिग्री अनुभव नाही तर वरची या ठिकाणी ही पात्रता असेल तर तुम्ही गट ब पदासाठी देखील पात्र होतात. आता पहा, दुसरं जे पद आहे गट क चं महत्त्वाचं सर्वांसाठी वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक 37 जागा त्याला. या पदासाठी S13 लेवल श्रेणीनुसार 35,000 ते 1,12,400 इतके पेमेंट तुम्हाला असेल, प्लस याच्यामध्ये सर्व भत्ते असतील. या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल बघा, तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील द्वितीय श्रेणीमधील पदवी किंवा तेही नसेल तर तुमच्याकडे फक्त फार्मसी झालेलं आहे, औषध निर्माणशास्त्रातील पदवीधारक तुम्ही आहात तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. इथं कुठेही एक्सपिरियन्सची वगैरे आठ त्यांनी ठेवलेली नाही. तर सायन्समधून डिग्री किंवा या ठिकाणी फक्त फार्मसी झालं आहे तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येईल. वरच्या पदासाठी देखील फार्मसी असेल फक्त तरीही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. तर दोन्ही पदांसाठी फार्मसीवरती देखील अप्लाय करू शकता तुम्ही, किंवा सायन्स डिग्री आहे तरी देखील अप्लाय करता येणार आहे.
त्याचबरोबर आता बघा परीक्षा शुल्क किती असेल. TCS किंवा IBPS कंपनी तुमची परीक्षा या ठिकाणी घेऊ शकते. याच्यामध्ये खुल्या प्रयोगाला 1000 रुपये आणि राखीव प्रयोगासाठी 900 रुपये फीस तुम्हाला ठेवण्यात आलेली आहे. पहा, प्रस्तुत जाहिरात ही परीक्षा संदर्भातील संक्षिप्त जाहिरात असून अर्ज स्वीकारण्याची पद्धत वगैरे, परीक्षा शुल्क, परीक्षेचं स्वरूप, निवड प्रक्रिया काय असणार आहे ती या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला fda.maharashtra.gov.in ह्या संकेतस्थळावरती लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पूर्ण जाहिरात तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून ती माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवरती पाहायला भेटेल. तर स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे, रद्द करणे, बदल करणे वगैरे सर्व अधिकार वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाने या ठिकाणी राखून ठेवलेली आहेत. तर वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाची ही संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जे की मित्रांनो या ठिकाणी अन्न व औषध प्रशासन विभागातील प्रयोगशाळा ज्या असतात त्या ठिकाणी तुम्हाला काम असणार आहे, त्या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे, त्यानुसार ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. फुल जाहिरात आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती अजून दिली जाईल. तुम्हाला कुठल्या पदाबद्दल अजून माहिती हवी असेल, कुठल्या जाहिरातीबद्दल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याबद्दल माहिती आल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल. धन्यवाद. तुम्हाला सध्याच्या मुंबई महानगरपालिकेमधील BMCमधील लिपिक कार्यकारी सहाय्यक पदासाठी पुस्तक हवं असेल किंवा BMCमधील निरीक्षक पदासाठी, इतर सर्व पदांसाठी, तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS पॅटर्ननुसार 42 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. नवीन बदलत्या पॅटर्ननुसार एकमेव पुस्तक आहे, ज्यामध्ये TCSने 2023-24मध्ये घेतलेल्या लिपिक कार्यकारी सहाय्यकचे 23 प्रश्नपत्रिकांचा त्यांनी समावेश केलेला आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आत्तापर्यंत घेतलेल्या पूर्ण महानगरपालिकेचे पेपर त्यांनी दिलेले TCSने घेतलेले. बघा, लातूर महानगरपालिका असेल, सोलापूर महानगरपालिका लिपिक असेल, त्याचबरोबर जिल्हा व सत्र न्यायालय लिपिकचे जे पेपर झाले 6 पेपर तेही आहेत. कारागृह विभागाचे, त्यानंतर या ठिकाणी PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, पनवेल महानगरपालिका असेल, PWD लिपिक असेल, DMAR लिपिक असेल, असे TCSने घेतलेले एकूण 23 प्रश्नपत्रिकाचा याच्यामध्ये समावेश त्यांनी केलेला आहे. त्याचसोबत 2024-23मध्ये घेतलेल्या लिपिक कार्यकारी सहाय्यकचे एकूण 23 व संभाव्य सराव 19 प्रश्नसंच असे एकूण 42 प्रश्नपत्रिका या पुस्तकात तुम्हाला पाहायला भेटतील. बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक लिपिकच्या नवीन अभ्यासक्रमानुसार तसेच TCS पॅटर्नच्या एकूण संभाव्य सराव 19 प्रश्नपत्रिकाचा सरावासाठी तुम्हाला समावेश केलेला आहे. TCSद्वारे घेतले गेलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यानंतर असे लक्षात आले की IBPS आणि TCS प्रश्नपत्रिकांचा पॅटर्न बऱ्याच प्रमाणात सारखा दिसून येत आहे. त्याचसोबत TCS व IBPSद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती होण्याचं प्रमाण इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा या ठिकाणी जास्त आहे. बघा, TCSने अगोदर घेतलेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्याची पुनरावृत्ती देखील प्रत्येक परीक्षेमध्ये होताना आपल्याला पाहायला भेटते. तो पॅटर्न पुन्हा पुन्हा यायला पाहायला भेटतोय. तर 2024मध्ये होणाऱ्या लिपिक कार्यकारी सहाय्यक परीक्षांसाठी हे पुस्तक तुम्हाला एशियाची गुरुकिल्ली ठरणार आहे. तर याचं लेखन संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी केलेलं आहे. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं हे 42 प्रश्नपत्रिका संच पुस्तक तुम्हाला अतिशय उपयुक्त असणार आहे. लिपिक या पदासाठी, कार्यकारी सहाय्यक या पदासाठी TCSने कसे प्रश्न विचारले गेलेले आहेत लिपिक या पदासाठी स्पेशली ते तुम्हाला संपूर्ण या पुस्तकात पाहायला भेटणार आहे. आणि सराव प्रश्नसंच देखील तुम्हाला या पुस्तकात त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर हे पुस्तक प्रत्येक बुक स्टोअरमध्ये उपलब्ध आहे. ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचे हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमधून उपलब्ध होऊन जाणार आहे, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात.